म्हणजे अक्षरशः करोडो रुपयाचं नुकसान आहे जे शेतकऱ्याचं भरून निघू शकत नाही। विलास बडे सर इथून पाहून गेले, त्यांचे व्हिडिओ पाहिले मी, ते तर आता आम्ही नदीच्या पात्रातून आलो। त्यांचे खरंच मनापासून आभार की त्यांनी महाराष्ट्रातली या पूरग्रस्त भागातली वास्तविक परिस्थिती महाराष्ट्रातल्या लोकांना दाखवली आणि ग्राउंड रिपोर्ट करून दाखवली। कपाशीचे तर अख्ख्या आता काही व्हिडिओज आहे आपल्याकडं, म्हणजे ठीक आहे, कपाशीचे बोंडच्या बोंड सोडून गेले। मोसंबीचा हब असलेला शिंदफणा आणि त्याच्यानंतर याच्या बाजूला नदी आहे डोंबरी आणि विद्रुपा, या 3 नद्याच्या संगमावर आम्ही आलेलो आहे। आणि या पट्ट्यात जेव्हा आम्ही आलो तर मोसंबीचे अनेक शेतकरी आहेत ज्यांना लाखो रुपये आपल्या शेतात खर्च करून मोसंबीची बाग उभी केली आणि अख्खं म्हणजे रक्त आटून, म्हणजे हा दुष्काळग्रस्त भाग आहे, टँकरनं पाणी आणून सुद्धा जगवलेल्या बागा आहे। पण यावर्षी एवढा पाऊस आला का या पावसानं सगळ्या सत्यानाश त्या शेतीकऱ्याचा करून टाकला। आता हे पहा, हे असे उफाळून गेलेले झाडं आहे, हे म्हणजे अक्षरशः करोडो रुपयाचं नुकसान आहे जे शेतकऱ्याचं भरून निघू शकत नाही। याच्यातली अर्धी बाग या शेतकऱ्याला फेकून द्यायला लागणार। आणि हा हब म्हणजे मोसंबीचा हब आहे आणि इथं कपाशीचे शेतकरी आहे, सोयाबीनचे शेतकरी आहे, ऊसाचे शेतकरी आहे, अख्खे ऊस दुसऱ्याच्या शेतातले इथं वाहून आले। पूर्ण शिंदफणा नदीचं पाणी दुसऱ्या नदीच्या पात्रात इकडून जायला लागलं तर झाडं त्या पाण्याच्या प्रवाहानं उभरून फेकले। हे शेतकऱ्याचं नुकसान भरून पैशानं निघू शकत नाही, आम्ही एवढं मानतो, पण शासनानं एक कमीत कमी 50,000 रुपयाची तरी मदत करावी। हे शेतकरी आहे, ठीक आहे, तुमचं कुठं शेत आहे? समोर आहे, काय आहे? ऊस, मोसंबी, कापूस आहे। मोसंबीचं नुकसान झालं, मोसंबीचं नुकसान, ऊस शाप झाला, सरकी झोपली। कपाशीचं खूप मोठं नुकसान आहे। कपाशीचे तर अख्ख्या आता काही व्हिडिओज आहे आपल्याकडं, जे ठीक आहे, कपाशीचे बोंडच्या बोंड सोडून गेले, ठीक आहे, जिथपर्यंत पाऊस होता तिथपर्यंत पराठी पूर्ण उभीच्या उभी वाहिली। काही शेतकऱ्याच्या शेतात डायरेक्ट पाणी आहे आता एवढ्याला टोंगळ, तर खूप मोठं नुकसान आहे। आणि जेव्हा आपला शेतकरी मायबाप जगाचा पोशिंदा आहे, तो आपल्याला त्याच्या कष्टातून रक्ताचं पाणी करून इथपर्यंत अन्नधान्य भरून पाठवते शहरात, तर एक शहराची, या लोकांची आणि या राज्याचे आमदार खासदार याची जबाबदारी येते का इथपर्यंत यावं, यांना व्हिजिट करावं, ठीक आहे। आणि तुमच्या पगारातले तुम्ही पगार घेता, कमिशन खात्यात हे वेगळी गोष्ट आहे, पण पगार घेता, त्या पगारातलं कमीत कमी 6 महिन्याचे पगार तरी मुख्यमंत्री सहायता निधीत या शेतकऱ्याच्या मदतीसाठी डोनेट करावे, ठीक आहे। आमच्या परीनं आम्ही जे करतो ते करत आहे, पण हा शेतकरी एक आशेची वाट म्हणून या महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीकडे पाहत आहे, कारण त्याची खूप अपेक्षा तर आता आहे नाही, कारण तुम्ही पंजाबचा शेतकरी 50,000 मदत भेटू शकते, पण महाराष्ट्र सदन राज्य असून त्याला 8,000ची मदत सुद्धा हे सरकार देऊ नाही शकत। आणि आता तर एक मुख्यमंत्र्यानं GR काढला, त्या शेतकऱ्याच्याच ऊसातले 15 रुपये कापणार आहे। जराशी लाज वाटायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, का 15 रुपये तुम्ही जे शेतकऱ्याच्या ऊसातले कापून आहे, म्हणजे तुमची सोय नाही आहे, ठीक आहे, आणि तुम्ही भिकारी लागलेले आहे असं याच्यावरून कळते का तुम्ही शेतकऱ्याची म्हणजे एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात देत आहे। आणि शेतकऱ्याचेच 15 रुपये तुम्हाला का गरज पडली नाही का? तुमचं शेत आहे तिकडेच आहे, सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान, सगळ्या मी आता बरेच शेतात फिरलो, ठीक आहे, आणि सगळ्या शेतकऱ्याचं खूप मोसंबीचा सडाच्या सडा पडून आहे, ठीक आहे, मोसंबी मध्ये पुन्हा खत केले। आणि विलास बडे सर इथून पाहून गेले, त्यांचे व्हिडिओ पाहिले मी, ते तर आता आम्ही नदीच्या पात्रातून आलो, ठीक आहे, नदीच्या पात्रात पाणी होतं, ठीक आहे, टोंगळभर मांडीभर त्या पात्रातून आलो, त्यावेळेस पूर होता, तर ते 5-7 किलोमीटर चालून इथपर्यंत आले होते। त्यांचे खरंच मनापासून आभार की त्यांनी महाराष्ट्रातली या पूरग्रस्त भागातली वास्तविक परिस्थिती महाराष्ट्रातल्या लोकांना दाखवली आणि ग्राउंड रिपोर्ट करून दाखवली। कारण ठीक आहे, शहरातले पुरं ठीक आहे, लोक तिकडे दिल्लीला आला तर बोटीत बसून दाखवते, पण महाराष्ट्रातला एक पत्रकार असा आहे का जो खरंच शेतकऱ्याची ग्राउंडवरची परिस्थिती महाराष्ट्रातल्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। आणि त्यांच्याबाबत मी त्यांचे खरंच अभिनंदन। त्यांचे व्हिडिओ पाहूनच मी इथपर्यंत आलो, त्यांनाच मी इथला ऍड्रेस विचारला का हे कोणतं गाव आहे, तुम्ही जिथं गेले होते तिथं प्रचंड नुकसान झालं आहे, तर इथपर्यंत त्यांच्यामुळे पोहोचू शकलो। त्यांनी मला संपर्क दिला दादांचा, दिनेश गुळवे, आणि दिनेश गुळवे साहेबांच्या सोबत आता मी या शहरात, आणि हे शेतकऱ्याची सगळी टीम आहे शिरस मार्ग या गावातील,
आणि या गावात नदीचा संगम आहे. खूप सुंदर गाव आहे, पण सगळे उद्ध्वस्त करून टाकलं इथली शेती. ते लोक आता हा? डेमोकडी गटात हा? डेमोकडी गटात धिमकवाडी गट गट आहे. शिरस मार्ग आहे पण डेमोकडी गट धिमकवाडी गटाच्या गृह हे आहे आपलं गट ग्रामपंचायत आहे. इथून गट ग्रामपंचायतलं नदीपासून धिमकवाडी नावाचं गाव आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांचं हे खूप सारं नुकसान झालं आहे. तर माझी एवढीच विनंती राहील की शासनानं थोडीफार यांना मदत करा. ठीक आहे, म्हणजे तू कमीत कमी सडय हाताने मदत करा एवढीच विनंती करतो. आणि आता आम्ही समोरच्या गावात ज्या गावामधलं सगळे घरच्या घरं पाण्यात गेले होते तिथं व्हिजिट करायला जाणार आहे. धन्यवाद.